आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरलेली आहे। जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली। सांगलीमधल्या कार्यक्रमात बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांवर बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरलेली आहे। जयंत पाटील यांनी पडळकरांवर आरोप केले होते आणि त्या आरोपाला उत्तर देतानाच पडळकरांची जीभ घसरली। त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। त्याचं मनाई लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते। लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं। हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। तर गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा एकदा घसरलेली आहे। जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली। सांगलीमधल्या कार्यक्रमात बोलताना पडळकरांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरलेली आहे। जयंत पाटलांच्या आरोपांना उत्तर देत असतानाच पडळकरांची जीभ पुन्हा एकदा घसरलेली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे आता नवा वाद उफाळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। जयंत पाटील यांच्यावर बोलत असताना पडळकरांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचं दिसतंय। सांगलीमधल्या एका कार्यक्रमात बोलत असताना पडळकरांची ही जीभ पुन्हा एकदा घसरलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या संदर्भात बोलत असताना पडळकरांची जीभ घसरली आहे। जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी पडळकरांवर आरोप केले होते आणि त्या आरोपाला उत्तर देत असतानाच पडळकरांची जीभ घसरलेली आहे। त्यांनी पुन्हा एकदा अर्वाच्य भाषेचा वापर केलेला आहे। जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची जीभ पुन्हा एकदा घसरलेली आहे। यापूर्वी देखील त्यांनी जयंत पाटलांवर अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये टीका केलेली होती आणि त्यानंतर आता मोठा वाद उफाळलेला होता। त्यानंतर पुन्हा एकदा पडळकरांची जीभ घसरली आहे। गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचं दिसतंय। जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरलेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी विद्याताई चव्हाण सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरलेली आहे। जयंत पाटलांवर सांगलीमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते आणि ते पुन्हा एकदा त्यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केलाय। जीभ घसरलेली नाहीये, त्यांना असं भुंकण्यासाठीच भाजपने आमदारकी दिलेली, पहिले एमएलसी दिलेली आहे आणि त्यामुळे ते असं बरळत आहेत। त्यांना म्हणावं कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरल्यापेक्षा त्यांच्या बायकोचं नाही मंगळसूत्र चोरीला गेलंय। तू जेव्हा कोणीच नव्हता, फक्त एक भुरटा चोर होता, त्यावेळेस तू कोणाकोणाची मंगळसूत्र चोरली ते त्या पोलीस स्टेशनला विचारायला पाहिजे ना, कुठल्या बायकांची चोरली ते। त्याचं रेकॉर्ड काय जयंत पाटलांकडे किंवा राष्ट्रवादीकडे नाहीये। पडळकर जेव्हा चोर होता आणि जेव्हा त्याने बेड्या घालून फोटो काढला होता, तिकडे व्हायरल झालेला फोटो आहे, तो फोटो जो बघून भाजपने त्याचे सगळे गुन्हे माफ केले आणि त्याला आपल्या पक्षामध्ये घेतलं। कशासाठी? की भुंकण्यासाठी। असे एक 4-5 जण आहेत की भाजपमध्ये राहून फक्त भुंकायचं, चावायचं अशी कामं ते करतायत। त्यामुळे पडळकरांना म्हणावं, जयंत पाटलांच्या बायकोचं मंगळसूत्र चोरीला नाही गेलंय। ज्यावेळी तू कोणीच नव्हता, आमदार नव्हता, कोणी पुत्रही तुला ओळखत नव्हतं, त्यावेळी तुझ्या चोऱ्या केल्या आहेत, त्या पोलीस स्टेशनवर त्या नोंदी असतील त्या काढल्या पाहिजे आणि त्या गृहमंत्र्यांनी पब्लिश केल्या पाहिजे, म्हणजे कळेल कोणाकोणाचे मंगळसूत्र चोरले होते ते। निश्चितच लक्षात आलं, लक्षात ना मला काय म्हणायचंय ते। निश्चितच। धन्यवाद विद्याताई आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।